शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन उतरी चरण संतातिया उतरी चरण संतातिया उतरी चरण संतातिया जय जगन्नाथाने कथेचा विस्तार जगन्नाथाने कथेचा जय जगन्नाथाने कथेचा विस्तार जगन्नाथाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबळार्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लगे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा या आपल्या पुण्यपावन पवित्र नगरामध्ये उंबरखेड हे गाव आणि या गावाच्या हनुमंतरायाच्या सानिध्यात गेल्या अनेक वर्षापूर्वी चालत आलेला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ स्वाध्याय यज्ञ काही म्हटलं तरी चालेल. किती वर्ष झाले? 31. म्हणजे 2.5 तपापेक्षा जास्त झाले. म्हणजे परमार्थिक क्षेत्रातलं गाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या अशा पुण्यपावन पवित्र नगरामध्ये आजची ही जी सेवा आहे ही माझ्याकडे आलेली आहे. फार पूर्वी आलो होतो एकदा, मध्यंतरी एकदा आलो होतो आणि ही मला वाटतं 3री वेळ यायची. पुण्यवंताचं गाव आहे. गेल्या 31 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होतो. याचा अर्थ असा आपण घरी धरायचा. इथलीही सर्व मंडळी परमार्थिक क्षेत्रातली सुशिक्षित मंडळी आहे. अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे आणि तत्वदर्शी आहे. अशांच्या समोर या पामराची ही सेवा आपण गोड करून घ्यावी ही विनंती. शिवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि हा अभंग उपदेशपर प्रकरणामध्ये मोडतो. उपदेश म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उपदेशाची सरळ साधी सोपी व्याख्या मोठ्याने सांगावं, लहान्याला सांगावं आणि त्याच्या कल्याणाचं सांगावं, त्याला काय म्हणतात? उपदेश. आज्ञा वेगळी, अनुज्ञा वेगळी आणि अभ्यर्थना वेगळी. आज्ञेमध्ये सुद्धा मोठा सांगणारा मोठा असतो, लहानाला सांगितलं जातं पण त्याच्यात कल्याण असंच असं काही नाही. पण उपदेशामध्ये मात्र सांगणारा मोठा आहे, सांगायचं ते लहान्याला सांगायचं आणि त्याच्या कल्याणाचं सांगायचं, त्याला काय म्हणायचं? उपदेश. मग जगतामध्ये मोठं कोण आहे? मोठ्यात 2 प्रकार असतात. एक सापेक्षिक मोठा आणि निरपेक्ष मोठा. जसं एखाद्या घरामध्ये 3 भाऊ असतात आणि त्या 3 भावापैकी मधवा जो असतो हा सापेक्षिक मोठा असतो, लहान्यापेक्षा मधवा मोठा. बरोबर आहे ना?
पाहण्यापेक्षा मधवा मोठा, आणि जो सगळ्यात मोठा असतो तो निरपेक्ष मोठा. त्याला विचारलं का हो तुम्ही या घरातले सगळ्यात मोठे का? म्हणे हो सगळ्यात मोठा मीच आहे. तर निरपेक्ष मोठा अशा प्रकारचं म्हणतात. या जगताचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा या जगतामध्ये सगळ्या दृष्टीनं संत महात्मे हे कार्याच्या दृष्टीनं आणि व्यापकतेच्या दृष्टीने सगळ्यात मोठे आहे. कार्याच्या दृष्टीनं मोठे आहे. बघा, भगवंतानी सगळं जगत निर्माण केलं, पण या जगताचा उद्धार भगवंताला नाही करता येत. ते कोण करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या जगत भगवंताने निर्माण केलं, निर्माता तो आहे. पण या जगताचा उद्धार जर करायचं म्हटलं तर त्या परमात्म्याला संत म्हणून ठेवावं लागतं. म्हणजे कार्याच्या दृष्टीनंही संत मोठे आहे. एखादा मुका माणूस आहे, भगवंतानी कृपा केली तर त्या मुक्या माणसाला बोलता येईल, म्हणजे बोलता येईल. पण हरिपाठ त्याला भगवंत शिकवू शकत नाही, वेदाचं ज्ञान देऊ शकत नाही, ज्ञानेश्वरी त्याला वाचायला सांगू शकत नाही, भागवताचं चिंतन त्याला सांगू शकत नाही. हे सगळं कोण करतं? संत करतात. म्हणजे संतांचं कार्य हे भगवंताच्या कार्यापेक्षाही मोठं आहे, श्रेष्ठ आहे. आणि व्यापकतेच्या दृष्टीने जर सांगायचं तर भगवंत जेवढे व्यापक आहेत त्याच्यापेक्षा निरपेक्ष व्यापकता ही संतांची आहे बरं का. विठ्ठल संतांचं श्रेष्ठत्व जगतामध्ये सगळ्यांनीच मान्य केलं. आमचे माऊली नामदेव महाराज तर संतांच्या बाबतीमध्ये एक असं प्रमाण देतात, साधू थोर जाणा, 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 हरी साधू थोर जाणा, साधू साधू थोर जाण, साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये संत तत्व, साधू तत्व हे सगळ्यात श्रेष्ठ तत्व आहे, देवापेक्षाही श्रेष्ठ. आणि म्हणून जगताचा उद्धार करणं की जगताचा उद्धार करणं किंवा जगताला उपदेश करणं हा अधिकार संतांचा आहे. आम्ही फक्त अनुवाद करावा, उपदेश नाही करू शकत. किती 31 वर्ष झाले, असे किती कुटुंब आपल्या गावात सापडतील की ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये रोज नित्य नियमाने हरिपाठ होतो? किती कुटुंब आहेत असे? 1-2 नित्य हरिपाठ घरामध्ये, मंदिरात नाही. आणि ती सामुदायिक, जी सगळे एकत्र येतात, आजा आजी, मुलगा सुनबाई, नातू पंतू सगळे येतात आणि एक अर्धा तास भगवंताच्या चिंतनासाठी किती असेल? आता कोणीच नाही. बरं झालं. असे किती जण आहेत की ज्या घरामध्ये 100% सगळे माळकरी आहेत, पूर्ण घरच्या घर, आजोबापासून
पत्रंडापर्यंत कोणीच नाही. किती घरं अशी आहेत की ज्या घरामध्ये नित्य ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं चिंतन चालतं. एक, दोन. वारकरी तर नाही, गाथाचे चिंतन माऊली ज्ञानेश्वरी चिंतन कसं? तुम्ही एकटे आहात, बाकी नाही कोणी. शोकांतिका सगळीकडेच आहे. किती वर्ष झाले? 31 वर्ष. मी तर असं म्हणतो की दरवर्षी पहिल्या वर्षात सप्ताह झाला ना, दुसऱ्या वर्षी त्याचा सगळा हिशोब घेतला गेला पाहिजे. पैशाचा नाही, परिवर्तनाचा. तुमच्यामध्ये परिवर्तन किती झालं? किती घरं माळकरी झाले, माळकरीहून वारकरी झाले. माळकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. माळकरी असा असतो की कधी ते अमुक काही आलं घरामध्ये तर ते खुंटीवर ठेवून सुद्धा तो मोकळा होता. वारकरी ज्या घरामध्ये नित्य हरिपाठ आहे, ज्या घरामध्ये नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे किंवा गाथ्याचं चिंतन आहे, ज्या घराण्यामध्ये पंढरीची, आळंदीची, पैठणची भगवंताची वारी आहे, अशी घरं सापडणं दुर्मिळ आहे. किती असे सप्त्यावर सप्ते किती केले तरी त्याचा परिणाम होत नाही. त्याचा परिणाम होण्याचं 2 कारण आहेत. एक मुख्य कारण, सगळा हा परमार्थ विक्रीला निघालेला आहे. आणि जी विक्री करतात त्यांच्या मुखातून किती सखोल ज्ञान जरी निर्माण झालं किंवा मिळालं तर त्याचा हृदयावर परिणाम होत नाही. होईल तेवढा पुरता, मंडपात आहे तोपर्यंत, बाहेर गेल्यावर नाही होत. आणि होत नाही म्हणून त्याचा हा परिणाम आहे. गंमत अशी आहे. कीर्तनकार, आता तुम्हाला काय शोकांतिका सांगतो, थोडं भजन करू. विठ्ठल हा जगतामध्ये परमार्थाचा उदोउद आहे, एका बाजूला दिसतोय, पण गुणवत्तेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सगळा समाज शून्यावरच आहे. याचं कारण असं आहे की ज्या निस्पृहतेनं ही चालायला पाहिजे तेवढी निष्प्रता राहिली नाही, कुठेच राहिली नाही. गायकात नाही, वादकात नाही, कीर्तनकारामध्ये तर अजिबात नाही. पैसा पाहिजे, कथाकारामध्ये नाही. कथा आता किती प्रतिबंध घालून दिले संतांनी. कथा करणारा हा, त्याला आदम म्हटलेलं आहे. कीर्तनाचा पैसा घेणार त्याला आदम म्हटलेलं आहे. संग्रह करणं हे संतांनी घालून दिलेली मर्यादा ओलांडून पुढे जाणं आहे. त्याच्यामुळे या समाजावर परिणाम होत असो. त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. थोडं भजन करू. विठ्ठल म्हणून संत हे सगळ्यात तत्व श्रेष्ठ तत्व आहे. संतापेक्षा मोठं तत्व देव सुद्धा नाही. एकदा काय झालं, समुद्राच्या काठावर एक छोटस गाव होतं. त्या गावामध्ये काही मुलं आणि समुद्राच्या काठावर बसून खेळत होते. खेळत खेळत असताना त्यांना एक मोठा खडक दिसला. त्या खडकावर सगळी मुलं बसली. बसल्याच्या नंतर गंमत अशी झाली, तो खडक पुढं सरकायला लागला. खडक सरकायला लागल्यामुळे मुलाने सगळ्यांनी उड्या मारल्या. अरे म्हणे, हा खडक नाही, हा कासव आहे, कासव. ती मुलं विचार करू लागले, केवढा मोठा हा कासव, या समुद्रामध्ये असे किती कासव असते, हा समुद्र या कासवापेक्षा किती मोठा आहे. दुसरा एक म्हणतो, अरे समुद्र काय, असे अनेक समुद्र या पृथ्वी तलावर आहे, मग पृथ्वी केवढी मोठी असेल. ते सांगितलं, हो, समुद्रापेक्षा पृथ्वी नक्कीच मोठी आहे. एक जण म्हणतो, अरे ते हिंदीमध्ये वर्णन आले त्याचं, ओ पृथ्वी काय की बड़ी, ओ तो शेषनाग के फणी पर खडी, शेषनागाच्या फणीवर आणि पृथ्वी बसलेली म्हणे. मग शेष बडा होगा, शेष काय का बडा, अरे वो तो शिवजी के गले में पडा, म्हणजे शिवजी मोठे झालेत. ते शिवजी काय का बडा. एक दुसरा पोरगा आला, तो शिवजी काय का बडा, क्यों, का बरं. तो म्हणे, वो तो कैलाश पर्वत पे खडा, कैलाश मोठा, आणि कैलाश पर्वत काय का बडा, रावण ने उसको उखाडा, म्हणजे रावणाने त्याला उखाडलं म्हणे पर्वत, कैलाश पर्वत.
फिर रावण बडा. एक पोरगा म्हणतो न रावण काय का बडा हो तो वालीने आपले बगल में पकडा. मी वालीने आपल्या बगलात पकडलं बडा. त्याची कथा मोठी सुंदर आहे, ऐकण्यात आली असेल. फिर वाली बड़ा हो गया. वाली बड़ा, अरे वाली काय का बड़ा. राम जी ने उसको पछाड़ा, म्हणजे पूर्व रामचंद्राने त्याला मारलं. राम जी बड़े हो गए. हा इथपर्यंत बरोबर आहे. आता पुढे कोणी बोलायला तयारच नाही. पुढे एक पोरग धावत आलं. अरे तो रामजी काय काय बड़े, वो तो भक्तन के हृदय में खड़े. साठविला राहे हृदय हृदय संपुष्टी. म्हणजे भक्तांनी संतांनी साधू महात्म्यांनी त्या व्यापक असणाऱ्या परमात्म्याला आपल्या हृदयात साठवलं. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली रधार. झाला सफळ व्यापार. म्हणजे साधू तत्व संत तत्व हे देवापेक्षाही निरपेक्ष व्यापक तत्व आहे. आणि म्हणून अधिकार जो आहे तो संतांना अशा प्रकारचा आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा महानपणा, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा श्रेष्ठत्व जापू वर्णन करायला गेलं तर रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकिता तोलनीसी ब्रह्मा तुकासी आले. तुकिता तोलनीसी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. ब्रह्मतत्व एका बाजूला, तुकोबार आहे तुका तत्व एका बाजूला, दोन्ही समान अधिकाराचे. ब्रह्मतत्व हे जेवढं श्रेष्ठ आहे तेवढं श्रेष्ठत्व तुकोबाराने. एका पारड्यात ब्रह्मतत्व घातलं, एका पारड्यामध्ये तुकोबाराला बसवलं, तो दोन्ही तत्व समान भरतात. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू. मन रामेश्वर भक्त तुझा, परमात्माने तुकोबरा हे भिन्न नाही. तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी, आता दिवस चारी खेळी निळी. मुक्त महात्मा जगाच्या कल्याणासाठी जेव्हा झटू लागतो तेव्हा त्याला संतत्व प्राप्त होत असतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरा आपल्याला उपदेश करतात. हा उपदेश सर्वांना आहे. काही ठराविक उपदेश ठराविक लोकांना असतात, त्याच्यासाठी अधिकार लागतो.
कर्म मार्गाचा उपदेश जर करायचा असेल तर त्याला ठराविक अधिकारी लागतात. योग मार्गाचा उपदेश करायचा असेल तर त्याला ठराविक अधिकार लागतात. ज्ञान मार्गाचा उपदेश करायचा असेल तर त्याला ठराविक अधिकार लागतात. कारण ज्ञान कर्म योग हे सगळ्यांसाठी नाही, पण नामस्मरण आणि भक्ती हे अधिकार निरपेक्ष अशा प्रकारचे दोन तत्व आहेत. इथं अधिकाराचा संबंध येत नाही. सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार. भक्ती तत्व, भक्ती किंवा नाम याच्यासाठी अधिकाराची गरज नाही. ज्ञानाला अधिकार लागतो. साधन चतुष्टय संपन्नता ज्याच्याकडे आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. हो, बुद्धीची विलक्षणता ज्याच्याकडे आहे तो कर्म मार्गाचा अधिकारी आहे. आणि जितेंद्रियत्व ज्याच्याकडे आहे तो योग मार्गाचा अधिकारी. हे अधिकारी सर्वत्र नाही, पण सर्वसामान्य भाव श्रद्धा विश्वास ज्यांच्याकडे आहे ते सर्वजण या परमार्थाच्या नाम मार्गाचे आणि भक्ती मार्गाचे अधिकारी घडतात. म्हणून हा जो अभंग आहे हा सर्वांसाठी आहे, सगळ्यांसाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना उपदेश करतात. अभंगाच्या मनमोनी मनमोनी शरण मनमोनी शरण तुम्हा सगळ्यांना उपदेश करतात. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. याच्यात 4 पद आहेत. म्हणवोनी हे एक स्वतंत्र पद आहे. शरण जावे हे एक पद आहे. सर्व भावाने शरण जावं हे एक पद आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची देवाची शरणागती करा असं म्हणतात. याच्या अगोदर बऱ्याच जणांनी जीवाला सांगितलं की भगवंताची शरणागती करा. ही सांगण्यामध्ये श्रुती आहे, स्मृती आहे, पुराण आहे, इतिहास आहे आणि संत आहे. या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही भगवंताची देवाची शरणागती करा. कारण कोणाचं तरी अनुकरण केल्याशिवाय अनुसरण केल्याशिवाय जीवाचं कल्याण होत नाही. ज्याने आपलं कल्याण केलं, जो भक्ती मार्गावर आरूढ झाला आणि भगवत साक्षात्कारापर्यंत गेला, त्याच्याकडे पाहून सामान्य जीवाने त्याचं अनुकरण करावं लागतं, त्याचा मार्ग अनुसरण करावं लागतो. चला जावं माग घेत मी चला जावं पुढे गेले का
पुढे गेलेत, याचा अर्थ असा की त्या तत्व साक्षात्कारापर्यंत पोहोचले, त्यांच्या मार्गावर आरूढ होऊन आपण चालावं, म्हणजे आपल्या कल्याण होण्याची शक्यता असते. वेदाने सांगितलं, श्रुती म्हणजे वेद. वेद सांगतात भगवंताची शरणागती करा. आमचे तुकोबर आहे त्याचं वर्णन करतात. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. त्या वेदाचं मनोगत जगद्गुरु तुकोबराय सांगतात. वेदामध्ये कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे. तिन्ही मार्गाचं विवेचन वेद करतात. पण या सगळ्यांचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. देवाची शरणागती करत असताना वेद आणि देवाची शरणागती करा सांगतात. वेदाच्या नंतर स्मृती आहे. स्मृती ग्रंथामध्ये भगवद्गीता मोडते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत तेच सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्माचा परित्याग करून मला शरण आहे, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण्य मेच एकू. म्हणजे भगवद्गीतेमध्ये शरणागती सांगितली, वेदामध्ये शरणागती सांगितली, पुराणामध्ये सुद्धा शरणागती सांगितली. विभीषणजी बघून प्रभू रामचंद्राला शरण आले, आपलं कल्याण करून घेतलं. पुराणामध्ये पुतना ही भगवंताला मारण्यासाठी आली, पण आपल्या आईवडिलांना दुर्लभ असणारा मोक्ष भगवंतानी पुतणीला दिला. ही शरणागती आहे. म्हणजे वेद, स्मृती ग्रंथ, पुराण हे अशा प्रकारची शरणागती करायचं सांगतात. त्यानंतर चौथं प्रमाण जे आहे ते इतिहास आहे. इतिहासामध्ये महाभारत आणि रामायण मोडतात. आणि त्याच्यानंतर आहे संत वाङ्मय. म्हणजे सगळे शरणागती सांगतात. संतांनी सुद्धा हे सांगितलं, हे साती आली या ओळंगा शारंग, शारंग धरू. सात म्हणजे ओळ, सात म्हणजे बाजार. या संसार रूपी बाजाराला आपण आलात तर ओळंगा शारंग धरू, भगवंताची शरणागती करा. नाहीतरी संसारू जाईल रया, नाही तर मिळालेला हा देह वायाशा प्रकारचा जाईल. म्हणजे संत वाङ्मयामध्ये संत भगवंताची शरणागती करायचं सांगतात. इतिहास भगवंताची शरणागती करायचं सांगतात. स्मृती ग्रंथ पुराण भगवंताची शरणागती करायचं सांगतात. स्मृती ग्रंथ भगवंताची शरणागती करायचं सांगतात. वेद भगवंताची शरणागती करायचं सांगतात. या सगळ्यांनी जीवाला भगवंताची शरणागती करा असं सांगितलं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, म्हणून शरण जावे, शरण जा. कोणाला जा तर देव असा शब्द वापरलेला आहे. देव. आता देव म्हटलं की पुन्हा अडचण येते. आपल्या हिंदू धर्मामध्ये
33 कोटी, नाही का. कोटी हा शब्द दोन अर्थाने वापरतात. एक संख्या या अर्थाने वापरतात आणि प्रकार या अर्थाने वापरतात बरं का. संख्येनं 33 कोटी देव नाहीत, प्रकारानं 33 आणि कोटी आहेत, म्हणजे 33 प्रकारचे अशा प्रकारचे देवत्व हिंदू धर्मामध्ये मांडलेले आहेत. एकादश रुद्र, अष्टवस्तू आणि एकादश रुद्र, अष्टवसू, द्वादश आदित्य आणि भगवान शिव आणि विष्णू असे 21 तत्व मांडलेले आहेत, 21 प्रकार मांडलेले आहेत, 31 प्रकार मांडलेले आहेत. एक कोटीनं अशा प्रकारचे नाहीत. आणि म्हणून शरणागती करत असताना देव शब्द जो आहे हा देव शब्द सामान्य अर्थानं वापरतात. आपण कोणाला देव समजतो. शेतामध्ये कापूस वेचायचा असला तर 3 धोंडे एका ठिकाणी करतो, त्याच्यावर शेंदूर लावतो, पोरा सांगतो अरे पोरा ए बरं बाळ्या ते देवाची पूजा कर म्हणतो. पण देव शब्दाचे काही लक्षणं आहेत. देव शब्द हा मूळ दिव या धातूपासून तयार झालेला आहे, दिव. आणि दिव शब्दाचा अर्थ आहे स्वयंप्रकाशमान तत्व. जे स्वयंप्रकाशमान तत्व तुमच्या आमच्या हृदयामध्ये सर्व जगताला व्यापून अशा प्रकारचं उरलेलं आहे ते तो देव. आणि ते देवाची काही लक्षणं संत वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये सापडतात. तो सत आहे, चित आहे आणि आनंद रूप आहे. आणि मौलिक ज्ञानोबा त्याचं सगुण रूपानं वर्णन करतात. सत्य ज्ञान अनंत गगनाचे नाही रूपा वर्ण गुणाचे, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रापरण, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रापरण, नाही रूप वर्ण गुण, नाही रूप वर्ण गुण, नाही रूप वर्ण गुण तेथे तुहारे श्रीहरी पहिला डोळे भरी, पाहिला श्रीहरी डोळे भरी. सत्य ज्ञान अनंत आनंद. सत्य ज्ञान अनंत हे विधिमुखाने त्याचं वर्णन आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथ, निषेध रूपानं वर्णन आहे त्या भगवंताचं. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे मूर्ती उभी विटेवरी. तो देव, त्या देवाची अनेक रूप अशा प्रकारची शास्त्रानं मांडलेली आहेत. अनेक रूपाची उपासना या भारतभूमीमध्ये अनेक केली जाते. पण ते तत्व मात्र एकच आहे. शिव तत्वामध्ये 30 तत्व आहेत, विष्णू तत्वामध्ये ते तत्व आहेत, भिन्न भिन्न नाही. हरी आणि हरामध्ये या महाराष्ट्रीय संतांनी एक ऐक्य मांडलं. हरिहरा भेद नाही नका करू. दक्षिण भारतात गेलं तर ते आडवा गंध लावणारे आणि उभे गंध लावणारे यांचा 36 आकडा आहे. उभा गंध लावणारे घर सारवताना उभंच घर सारवतात, आडवा गंध लावणारे आडवं सारवते. पण महाराष्ट्रीय भूमीमध्ये संतांनी दोघांची एक वाक्यता सांगितली. कारण सच्चित आणि आनंद हे तत्व तिन्हीमध्ये दोन्हीमध्ये समान अशा प्रकारचं आहे. म्हणून त्याला शरण जा. दोन गोष्टी झाल्या. मानवाने शरण जावे. कसं जावं तर सर्व भावानं शरण जावं. आपली शरणागती कशी असते? आपल्या शरणागतीमध्ये व्यभिचार असतो. काय असतो?
व्यभिचार असतो. आपली शरणागती खरी शरणागती नाही. आपण शरण जातो, आपला वार बदलला की देव बदलतो. बरोबर आहे ना? हा, वार बदलले की काय बदलतो? देव बदलतो. आज कोण वार आहे? शुक्रवार आहे. बरेच लोक शुक्रवारच्या दिवशी माता जगदंबेला शरण जातात, उपासना करतात. बऱ्याच मायमावल्या शुक्रवार जातात. आंबट खाऊ नका, पोटानेच खा. शनिवार आला की लगेच हनुमंतराच्या दर्शन येतात. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या शुभटा. रविवार आला की अहम वाघ्या सोहम वाघ्या, प्रेम नगारा वारी, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. याची शरणागती. सोमवार आला की बेलपत्र घ्यायचं आणि शिव भोळा चक्रवर्ती. मंगळवार आला की पुन्हा जगदंबीची उपासना. बुधवार आला की पांडुरंगाची उपासना. गुरुवार आला की दत्तात्रय किंवा गुरु महाराज. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये स्थिरता नाही. भक्तीचं किंवा उपासनेचं जे फळ आहे, हो, उपासनेचं फळ सांगत असताना जगद्गुरु फार सुंदर वर्णन करतात. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणून या. उपासनेचं फळ असं आहे की अंतःकरण वृत्ती शुद्ध होते. ज्याची आपण उपासना करतो त्याचं रूप, त्याचं दर्शन आपल्या हृदयामध्ये आपल्यालाच होत. ही उपासनेची ताकद आहे. आणि या अशा प्रकारच्या उपासनेमध्ये जमत नाही. ते बुधवारच्या दिवशी पांडुरंगाकडे गेलं की गुरुवारच्या दिवशी दत्तात्रय आला, म्हणजे पांडुरंग गेला दत्तात्रय घुसला, किंवा गुरु महाराज आले. म्हणजे ह्या उपासनेमध्ये त्याला स्थिरता म्हणतात. ती स्थिरता भक्तीची उपासनेची दोन फळं आहेत. अंतःकरणाची शुद्धी आणि ज्यांची आपण उपासना करतो त्याचा साक्षात्कार जीवनामध्ये घडत नाही. बरं का? विठ्ठल विठ्ठल तत्वामध्ये आपल्याला जेही सगुण रूप आवडत असेल त्याला घट्ट धरायचं, पण सोडायचं नाही. अगदी गणपतीच्या दर्शनाला जर एखादे वारकरी गेलं तर त्या वारकऱ्याने त्या गणपतीमध्ये पांडुरंगालाच पाहावं. शिवाच्या दर्शनाला जर गेला असेल तर त्या शिवाच्या त्या वैभवामध्ये, लिंगामध्ये पांडुरंगाचं दर्शन त्याला व्हावं. ही एकविधता आहे. ही एकविधतेची ताकद फार मोठी आहे. महाराज म्हणतात, एक गाव आम्ही. थोडस बोलू द्या. तुम्ही बोल लागले की तुमचं प्रमाण सुद्धा मला समजत ते काय म्हणतात. ते आवाज असा काय होतो, मिक्स होतो. मिक्स झालेला आवाज मग ते काही लवकर कळत नाही. काय चालू होतं आपलं? विठ्ठल लिंक तुटली की सगळं निघून जात. काय चालू होतं? हा, एक विधता ज्याला म्हणतात, एक विधता अशा प्रकारची राहत नाही. आणि म्हणून उपासनेचं फळ पदरात पडत नाही. इथं सर्व भाव हा महत्वाचा आहे. आणि या सर्व भावाचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं. काही ठिकाणी म्हणतात काया वाचा मनी झाला विष्णुदास. कायेनं वाचेनं मनानं भगवंताची शरणागती करावी, ही एक शरणागती आहे. माऊली ज्ञानोबराय थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याला शरण जायचं ना तर असं शरण जा. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधी का गांग रिगाले जैसे. ज्याप्रमाणे गंगाधिक नद्या ह्या समुद्राला मिळतच राहतात, त्याप्रमाणे त्या परमात्म तत्वाला अहम द्या. अहम वाचा चित्तांग या चौघांची शरणागती माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. अहंकार द्या पहिला, अहंकार द्या, अहंकार द्या,
अहंकार द्या, माणसं सगळं देतील पण अहंकार द्यायला तयार होत नाही. अहंकार बलोत्तर आहे अहंकार. मौली बरोबर वर्णन करताना त्याचं असं वर्णन करतात. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हो, विशेषत्वानं ज्ञानी पुरुषाकडे हा अहंकार बळजबरी राहतो, त्याचं घर तो सोडत नाही. अहंकार देणं, देवाला देणं, देह मी आहे, देह संबंधी असणारा उताडा हा माझा आहे, ही जी वृत्ती आहे ही अहंकारातला धारण करणारी वृत्ती आहे. आणि या वृत्तीचा परित्याग करणं भल्या भल्याना जमत नाही, नाही जमत. मौली म्हणतात, तुकोबराय म्हणतात, मौली म्हणतात अहम द्या, अहम द्या. देहावरचा अहंकार काढा, देहावरचा अहंकार काढा आणि तो भगवंताच्या स्वरूपामध्ये मिळवा, तरच देव आपल्याला पसंत करेल, नाही तर पसंत करणार. एक उदाहरण सांगितलं जातं. एक राजा, त्या राजाला एकुलती एक मुलगी, एकुलती एक कन्या, अति रूपवान, अति सुंदर, उपवर झाली. तिला अनेक देशोदेशीचे राजकुमार पाहायला येऊ लागले, पण तिला कोणीच पसंत करेना. एकुलती एक मुलगी, तिच्या पश्चात सगळं राज्य त्याचं होणार, दिसायला सुंदर, पण पसंत करेना. कारण तिला एक खोड होती, आणि ती खोड अशी होती, लहानपणापासून तिला शेंबडी होती, शेंबडी थोडक्यात. आणि तिला अशी सवय होती की अशी बसली की तिच्या तोंडातून, नाकातून त्या शेंबडाच्या लोळ्या बाहेर यायच्या. तिनं काय करायचं, फर्र तिची वर ओढून घ्यायची. काय करायचे, वर ओढून. त्यामुळे त्या मुलीला कोणी पसंतच करेल. ती बैठकीत बसली, तिला शेंबूड आला, शेंबुडाला की तिने फर्र वर ओढून घ्यायचं. एवढ्या एका गुन्ह्यामुळं सार्वभौम राज्याची मालकीन, पण तिला पसंत करायला कोणी तयार नाही. किती सोपं काम आहे. आला शेंबूड तर झटकायचा, बाजूला फेकून द्यायचा, संपलं ना. हा, इतकं सोपं आहे. ती व्यवहार सोपं झालं, पण इथं लय अवघड आहे. हो, इथं जातच नाही. हा अहंकार इतका बलवान आहे. या अहंकाराला भल्या भल्या ऋषी मुलींना सुद्धा सोडलं नाही, अनेक तपस्व्याला सोडलं नाही. अहंकार बलवान आहे, म्हणून या अहंकाराची शरणागती करा. देह मी नाही, देह संबंध जो काही पसार असेल तोही माझा नाही. हा अहम भगवंताच्या ठिकाणी स्थिर करा. मी देह नाही, मी परमात्म स्वरूप आहे, मी देव स्वरूप आहे. देव आणि माझ्यामध्ये इतकी जिथही भेद नाही, अशा प्रकारची अवस्था धारण करून ही अवस्थेचेही पुढं, आणि ही अवस्था जिरली पाहिजे. थोडक्यात अहंकार देहावरचा काढायचा आणि भगवंताच्या ठिकाणी विलीन करायचा, ही अहंकाराची शरणागती आहे. थोडं भजन करू. विठ्ठल 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 दुसरी शरणागती मौलिक ज्ञानोबा म्हणतात, अहम वाचा, वाचेची शरणागती करा, वाचेची शरणागती करा. अखंड या वाचेनं भगवंताचे चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. बोलताना असं बोला, बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. असं बोला, असं बोला. वाचेमध्ये काही दोष असतात. आगटू, वेगू, विंदाणू, आशा, राणा, प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जे वाचा. आढ्यतेनं बोलणं, कपटानं बोलणं, मुद्दामून दुसऱ्याची खोड काढण्यासारखं बोलणं, हे काही दोष आहेत. हे दोष या वाचेतून काढून अखंड त्या वाचेनं भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण करणं, ही वाचेची शरणागती आहे. हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला. हो, नाथमाराज किती स्पष्ट सांगतात, हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला. अरे बोलताना बोलायचं तर देवाचं नाव घेऊन बोला, देवाचं बोला, देवा संबंधित बोला, नाही तर गप्प बसा, काही गरज नाही बोलायची. वाचेची शरणागती. अहम वाचा चित्त.
माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, तुझे पायी, माझे करी काही, धरोनिया बाई, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काय, धरोनिया बाही भवा तारी दातारा, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे, वर्णावे गुण, एक तुम्हा मागतो मी दातारा. हे चित्त, चित्त हे अखंड करण, अंतःकरणाचे 4 भाग शास्त्रामध्ये सांगितले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्त हे गतीला नेणार आहे, चित्त हे अधोगतीला सुद्धा नेणार आहे. गती अधोगती मनाचीही युक्ती, मनला हवा एकांती साधू संगे. चित्त आणि मनाच्या मध्ये फार मोठा फरक नाही. मन संकल्प विकल्पात्मक जी वृत्ती आहे त्याला मन म्हणायचं, आणि पुरापार वस्तूचं चिंतन करणार त्याला चित्त म्हणायचं. हे चित्त भगवंताच्या ठिकाणी समर्पित करायचं. चित्तानं अखंड भगवंताचं ध्यान करायचं. शेतातलं काम करणं असो, कापूस वेचणं असो, का कांदे लावणं असो, का आणखी कोणतं काम असो, घरातलं स्वयंपाक असो, झाडणं असो, सारवण असो, सगळं करत असताना चित्तानं अखंड भगवंताचं चिंतन करत राहायचं. चिंतन करत राहायचं, चिंतन करत राहायचं. ही चित्ताची शरणागती आहे. आणि शेवटचं तत्व सांगतात, अंगाने शरण जायचं. देह जो आहे तो भगवंताच्या चरणी समर्पित करायचा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अगवा. तुका म्हणे आनंद. हा जो देह आहे भगवंताच्या कार्यामध्ये समर्पित करायचा. ते मसाला तर कुठं जायचं भगवंताचं कार्य पार नाही नाही, आपलं घरचं कार्य करत असताना सुद्धा हे भगवंताचं कार्य आहे. स्वयंपाक भगवंताचं काम आहे, शेतातलं नांगरण्याचं वखरण्याचं काम हे भगवंताचं काम आहे. सगळं हे भगवंतानं दिलं. भगवंताच्या हा देह जरी दिला असेल तर भगवंताच्या कार्यासाठी भगवंताने दिला म्हणून जी जी सेवा या ध्यान घडते ती सर्व सेवा भगवंताची सेवा म्हणून करायची. ही देहाची शरणागती आहे. अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिघ, ही 4 प्रकारची शरणागती माऊली ज्ञानोबा सांगतात. थोडं भजन करू. विठ्ठल कुंडली कवरदार पुन्हा शास्त्रामध्ये 3 प्रकारची शरणागती सांगितली. एक तसेव अहम, म्हणजे मी त्याचा आहे हा भाव सदैव मनामध्ये ठेवायचा. मी देवाचा आहे हा भाव सदैव मनामध्ये ठेवायचा. मी देवाचा आहे कारण जीव हा जो जीव आहे हा जीव ना मायेपासून जन्माला येत, ना बापापासून जन्माला येत, ना मायेपासून जन्माला येत, ना कोणापासून जन्माला येत. जीव हा अनादी आहे. अनादी आहे, अनंत आहे. काही पदार्थ अनादी आहेत, अनंत आहेत. ब्रह्मतत्व हे अनादी आहे, तशी माया ही अनादी आहे, जीवही अनादी आहे. जीवाला जन्म नाही, जीवाला मरणही नाही, पण त्याला देह तादात्म्य केल्यामुळं त्याच्याकडून घडणारं कर्म, या कर्मामुळं देहाला आणि जन्म आणि मरण जीवाला घ्यावं लागतं. याचा अर्थ असा, देह जन्माला येतो, देह मरतो, देह जातो,
पण जीव मात्र सदैव अशा प्रकारचा तोच असतो, जीवामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. आणि म्हणून मी सदैव भगवंताचा आहे हा भाव मनामध्ये ठेवायचा, सदैव ठेवायचा. मी देवाचा आहे, मी देवाचा आहे, देवाचा आहे, मी देवाचा आहे. दुसरी शरणागती जे ममय वावसो, तो माझा आहे. ममय वांश ते भाग वेगळा आहे. देव माझा आहे, देव माझा आहे, देव माझा आहे, मी देवाचा आहे, देव माझा आहे, हा भाव अखंड मनामध्ये ठेवायचा. आणि तिसरी शरणागती सांगते स एव अहम, तोच मी आहे. याला अभेदातली शरणागती म्हणतात. मी ज्याचं ध्यान करतो तोच मी आहे, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही अशा प्रकारचा भेद नाही. त्याचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे, त्याची जी स्थिती आहे तीच माझी स्थिती आहे. मी आणि तो दोन अशा प्रकारचे नाही. ही दुसऱ्या प्रकारची शरणागती. पहिल्या प्रकारची शरणागती काया वाचा मने, दुसऱ्या प्रकारची शरणागती हमवाचा चित्तांग देवण्या शरणे, आणि तिसऱ्या प्रकारची ही शरणागती आहे. अजून एक 6 प्रकारची शरणागती येते. आता आपल्याला वेळ तेवढा कमी असल्यामुळे तर पाहिजे नाही. थोडं भजन करू. विठ्ठल 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 पुंडलिक वरदाई विठ्ठल ज्ञानदेव भगवान की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक शब्द वापरतात जगद्गुरु तुकोबाराय, म्हणून शरण जा. आता म्हणून शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर म्हणून हा शब्द जो आहे, हा शब्द काही संदर्भ घेऊन येणारा शब्द आहे. कसा शब्द आहे? संदर्भ घेऊन येणारा शब्द आहे. तुम्ही कीर्तनला कसे काय आलेत? मला तारीख दिली होती म्हणून मी आलो, आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणून का म्हणून? त्याला काहीतरी कारण आहे. म्हणून इथं सप्ताह का साजरा केला जातो, का उत्सव साजरा केला हो? दरवर्षी आमच्या गावाची परंपरा आहे म्हणून आम्ही सप्ताह साजरा करतो, म्हणून साजरा करतो. म्हणून हा शब्द परंपरा घेऊन येणारा शब्द आहे, काही संदर्भ घेऊन येणारा शब्द आहे, आणि त्याच्या विरोधातला एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे पण किंवा परंतु. पण किंवा परंतु हे म्हणून शब्दाच्या विरोध. पण आला की मागचा संदर्भ धुतल्या गेला, परंतु शब्द आला की मागचा संदर्भ धुतल्या गेला. एक उदाहरण सांगतो आपल्याला. लग्न सराईचे दिवस होते. मुलीसाठी घरचे पाहुणे मुलाला पाहायला गेलेत. एक स्थळ होतं, त्या स्थळाला तिथं त्याने भेट दिली, मुलगा पाहिला. संध्याकाळी ती मंडळी सगळी, त्या मुलीचा मामा, मुलीचा चुलता, हे सगळे गेले होते. घरी परत आले. घरी परत आल्यानंतर घरच्या लोकांनी विषय काढला. जेवण झाले, तुम्ही मुलगा पाहायला गेले होते म्हणे. हो गेलो होतो. बरं, कसा आहे मुलगा? आता कसा आहे म्हटल्यानंतर ते जरा गप बसले. हो म्हणे, कसा म्हणजे? त्याच्या घरी जमीन जुमला किती आहे? ते म्हणे जमीन 100 एकर जमीन आहे. किती? 100 एकर. पण काय? पण म्हणजे 50 एकर शिलिंग मध्ये गेली, 25 एकर शावकारानं त्याच्या गळ्यात घातली, म्हणजे गहाण ठेवली. राहिली किती? 25 एकर. बरं, निदान पाण्याची अवस्था 25 एकर का होती? 25 एकर थोडी झाली का या विज्ञान युगामध्ये? भक्कम झाली. 5 एकरावर आज समाधानी लोक आहेत. विदर्भामध्ये जाऊन बघा, किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्राचा 2-2, 4-4 एकर जमीन आहे. फार मोठी जमीन आहे. आपल्याकडे बरी आहे. बरं ठीक आहे. काही पाण्याची व्यवस्था जमिनीला म्हणे आहेत. 6 विहिरी आहेत. किती विहिरी आहेत? 6. 25 एकरामध्ये. पण काय? एका विहिरीला पाणी नाही. इथे फिरला मागच्यावर पाणी नका, कोरडो. ठीक आहे. बरं, राहायला घरदार मग टोलेजंग 2 वाडे, पण एक पडला आणि एक गहाण आहे. एक काय झाला? पडला. एक काय? गहाण म्हणजे दुसऱ्याचा भाड्याचा घेतलेला आहे, तो स्वतःचा नाही. ठीक आहे. बरं, मुलगा कसा आहे? तुम्हाला कसं वाटतं? त्या मुलाचं काय वर्णन करायचं? राजस कुमार
बदनाचा पुतळा. इतका सुंदर मुलगा आहे, इतका सुंदर. पण कालच त्याला अर्धांगवायचा झटका येऊन गेला. म्हणजे पण किंवा परंतु शब्द आला म्हणजे मागचा संदर्भ संपला. तसा म्हणून शब्द नाही. म्हणून शब्द याच्याकरता वापरतात की काहीतरी संदर्भ घेऊन येणारा शब्द आहे. का म्हणून शरणागती करायची, शरणागती कशी करायची, कोणाची करायची आपण पाहिलं, पण का म्हणून करायची याचं समाधान अभंगाच्या दुसऱ्या तो हावू तारील पार, तो हावू तरील पार, तो हावू तारील पार, तो हावू तरील पार, तो हावू तरील पार, तो हावू गायकांची जोडी चांगली आहेत. महाराज काल भेटले होते रे, परवा दिवशी भेट झाली आपली. लग्न झाली होती, फार सुंदर कार्यक्रम. आमच्या इकडे एका जणांचं लग्न लागलं परवा दिवशी. 200 टाळकरी होते, सगळे विद्यार्थी संस्थे होते. ते डीजे फिजे काही लावलं नाही त्यांनी. ती पूर्ण मला वाटतं बातमी होती ती. हा हा होती ना. हा, फार सुंदर अशा प्रकारचा विवाह संपन्न केला त्यांनी. एक नवीन पद्धती त्यामध्ये संलग्न झाली, त्या दृष्टिकोनातून फार सुंदर आहे. एका जणाने विचारलं, महाराज आम्ही शरणागती करू, शरणागती करू, अशा प्रकारची करू, त्याला शरण जाऊ, अनन्य भावानं जाऊ, तुम्ही सांगितले या पद्धती जाऊ, पण याचं फळ आम्हाला काय मिळेल? जगद्गुरु तो सांगतात की तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, तो परमात्मा, ते परमात्मा तत्व, तो देव तुम्हाला, या जीवाला, आपल्याला पार उतरील, या काठावरून त्या काठावर नेईल. पण कोणत्या काठावरून कोणत्या काठावर? भव दुस्तर नदीचा. दुस्तर अशा प्रकारची एक भव नदी आहे.
या भव नदीच्या या तीरावरून तो त्या तीरावर नेईल. आता ही भव नदी कशी आहे, कुठं आहे, याच्यासाठी ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा 7वा अध्याय आपण वाचा. 7व्या अध्यायातला 14वा श्लोक. दैवी हिषा गुणमयी मम माया दुरतया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. जवळजवळ 34-35 वयामध्ये माऊली ज्ञानोबांनी या माया नदीचं वर्णन केलं. माया नदी इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे. ही माया नदी भल्या भल्याना तरुण जाता आली नाही, बिलकुल नाही. अनेक जणांनी प्रयत्न केले. एकी जनक्रियेची पेटी बांधून घेतली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोणी केले. एकी वैशेचे जाड बांधले, मग मनमथाचे कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या. फार मौलिक ज्ञानोबाची फार सुंदर उभे आहे त्याच्यावर. एकाने मनमथ, मनमथ म्हणजे काम, मी कोणाला काही समजत नाही. धन दौलत संपत्ती गडगंज घरामध्ये उन्मत्त होऊन जीवन जगतो, आणि उन्मत्त होऊन जीवन जगणाऱ्याला पुढं मनमथाचे कासे लागले, आणि मग पुढं चालू सनी उन्मत्तपणाने जीवन जगता 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 विषय मगरी सांडिले चघळून या. विषयरूपी मगर त्या जीवाला चघळते 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 आणि बाहेर जाऊन फेकून देते. हे विषय आहेत पंचविषय, 5 विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय त्या जीवाला, त्या देहाला चघळत मगर येते. ते मगर चावून 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 त्याचा चोथा करून बाजूला फेकून देते. आणि बाजूला फेकलं की ते म्हणतं कसं होतं हो, कसं झालं, कसं होतं, कसं झालं, हाय 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 करीत त्याला मारावं लागतं. इतकं भयानक उन्मत्तपणाने जगणं अनेक वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस ऐकायला मिळालं असेल. ही अशी परिस्थिती आहे. म्हणून इथं यज्ञाचं पुण्य त्याला उतरून त्या नदीतून उतरून जाऊ शकत नाही. कामही त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. माऊली ज्ञानोबाने शेवटी एक ओवी लिहिली. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयालीच थडी सरले माया जळ. सर्व भावानं जे मला शरण आले, माझं भजन केलं, माझं चिंतन केलं, सर्व भावाने ज्याने मला माझी शरणागती केली, त्याला ती माया नदीच नाही राहिली नाही. वायलीच थडी सरले माया जळ. हा सर्व भाव अत्यंत महत्वाचा आहे. या जीवाचं जे खरं स्वरूप आहे, ती सत आहे, चेत आहे, आनंद रूप आहे. जसा देव आहे तसा जीव आहे. हो हो, अमर हा करे की पहा कोटे ते. जसा परमात्मा आहे, जसा परमात्मा सत्य आहे, जसा परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, जसा परमात्मा तो आनंद स्वरूप आहे, तसाच जीव आहे. यत्किंचितही भेद नाही, बिलकुल नाही. पण या देहाशी त्यानं तादात्म्य जोडलं. मरणारा जन्मला आपलं नसणाऱ्याला आपलं म्हटलं, त्यामुळं त्याचं ओझं त्या जीवाला सहन करावं लागतं. आणि म्हणून जीवा आनंद स्वरूप आहे, त्याला आनंदाची इच्छा आहे. जीवा अमर आहे म्हणून त्याला अमरत्वाची इच्छा आहे. जीव हा आनंद स्वरूप असल्यामुळे त्याला यत्किंचित दुःखाचा संबंध नको आहे. दुःखाचा संबंध नको आहे, चिंतेचा संबंध नको आहे, त्याला मनाचा संबंध नको आहे. या सगळ्यातून ते परमात्म तत्व जे सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, जे आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपाशी तो तदाकार करतो, एक रूप करतो. आणि म्हणून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. ही नदी अतिशय दुस्तर आहे. महाराज फार सुंदर वर्णन होतं त्या 7व्या श्लोकामध्ये, 14व्या श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन. एखाद्या वेळेस आपण चिंतन करून बघा. इथं तरुण कोणाला जाता येत नाही. ज्याने भगवंताचा आश्रय केला तेच फक्त या मायानं दूतून तरुण जातात. बाकी आपले सारखे
गटांगळे खात असतात. पुनरपी जन्म, पुनरपी पुनरपी जननम, पुनरपी पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. आता हा नरदेव मिळाला. आता पुढं खंतीतेनं धरा होणे गाढव. अहो नरदेव जाईल पुढं कुत्र्याचा डुकऱ्याचा कशाचाही कोणताही जन्म मिळेल सांगता येत नाही, ते आपल्या हातात नाही. त्याला दोन कारण आहेत. एक तर जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो आणि कर्माचा शेष राहिल्यामुळे जन्म घ्यावा लागतो. ते आपल्या हातात नाहीये. आणि म्हणून तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. काही लोकांनी विचारलं महाराज गोष्ट खरी आहे, पण आमचा तेवढा अभ्यास नाही, आमचा तेवढा अधिकार नाही. आम्ही भगवंताची शरणागती करू, पण आमची त्याला करुणा येईल का? महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या बरं म्हणतात. तो परमात्मा ज्याची शरणागती आपण करावी ते परमात्म तत्व कसं आहे तर बहु आहे करुणावंत. नुसता तो करुणावंत करुणाघन आहे असं नाही. तर मौलिक ज्ञानोभर 9व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करत असताना त्याचं सुंदर वर्णन करतात. थोडं भजन करू. विठ्ठल गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरण. या श्लोकावर वर्णन करत असताना मौलिक ज्ञानोभर फार सुंदर वर्णन. विश्वश्रीचा भरता मीच येथगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. भगवंत म्हणतात आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता, मियाच निमेला साता, काळ ग्रासित शे भूता. ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो, गगनायसा साक्षी भूतो तोही मीच. हे वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. असा संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक चालक असा असणारा परमात्मा, एवढी ज्याची सत्ता आहे तो परमात्मा एका बाजून आहे कसा. तुकोबारा वर्णन करतात बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणाघन आहे.
करुणा घन आहे, दया घन आहे, औदार्य, या औदार्याचं फार सुंदर वर्णन माऊली ज्ञानोबरांनी अर्जुनाच्या तोंडात घातलं, बरं का, मुखात घातलं. अर्जुन म्हणतो, देवा तू कसा आहे, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य असे पवित्र वैरी आई दिदली, मोक्ष दुराराध्य किर होय, तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी जेथ जाय, पाय कै जैसा तू आसनकादिकाचे निमाणे, साईजू सौरस दिदला पुतणे, जे विषाचे निस्तन पाणी मारू आली, हा गा राज सुयागाच्या सभासदी, देखताची त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी निश्चय जलाशी, ऐशी अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाच्या बाळा, काय द्रुपदी चाड, तो वनाला याची लागी, जे बैसावे पित्याची उसंगी, ही चंद्र सूर्या परिसदिकी श्लाघू केला, ऐसा अपकार्या तुझा उपकारो, तो अपात्री परी उदारो, ज्ञा दे ज्ञान म्हणून दारवंठे करू, झाला अशी बळीचा. असा ब्रह्मांडाचा नायक नाथ असणारा परमात्मा, पण इतका करुणा घन आहे, एवढं त्याचा औदार्य आहे. म्हणून तुकोबर म्हणतात, बहु आहे करुणावंत, खूप करुणावंत आहे. आपण त्याचे म्हणून घ्या, आपण त्याचे आहो असं म्हणा. एवढं जरी म्हटलं तर या जीवाची, कारण तो त्याचा अंश आहे. अरे लेकरू कितीही वाईट असलं तर त्या लेकरानं म्हणू, बाबा मी तुमचाच नाही का, असं म्हटल्यानंतर त्या बापाच्या हृदयाला पाझर पडतो, नाही म्हणत. किती व्रात्यपणा किती व्रात्यपणा केला, किती खोडकरपणा केला, पण ज्या अर्थी मुलगा आणि बापाशी संलग्नता दाखवतो, त्या अर्थी बापाला तेवढी संलग्नता दाखवावी लागते. हा व्यवहार आहे. तसा जीव हा भगवंताचा अंश आहे. आणि म्हणून ही शरणागती ज्यानं ज्याच्या जीवनामध्ये भगवंताशी केली, भगवंत त्याच्याकरता करुणा घन आहे, करुणा घन आहे, करुणावंत आहे, दयावंत आहे. अनंत हे नामजा, अनंत ही त्याचं नाव आहे, नाही त्याचे गुण अनंत आहे, त्याच्या लीला अनंत आहे, त्याचा पराक्रम अनंत आहे, त्याचा औदार्य अनंत आहे. नाही सर्व बाबतीमध्ये तो अनंत अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याला अनंत अशा प्रकारचं म्हणतात, किंवा ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. अनंत हे नामजा. महाराज सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणतात खऱ्या. एकदम प्रेमाने भजन करा. विठोबार ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, परंतु असा अनुभव आहे कोणाला? असा सर्व हवानी शरण गेला, भगवंताने त्याचा उद्धार केला. या अज्ञानातून, दुःखातून, चिंतेतून त्याला वर काढलं आणि सच्चिदानंद स्वरूपाशी तदाकार केलं. असा अनुभव आहे कोणाला? जगद्गुरु तो म्हणतात हा अनुभव जगात असेल का नसेल, पण हा अनुभव मला आहे. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे
तुका म्हणे साक्षी आले, साक्षीला येणं याचा अर्थ असा अनुभवाला येणं. हे अनुभवाला माझ्या आलं, मी या भगवंताला अनन्य भावानं शरण गेलो आणि ही अवस्था मला प्राप्त झाली. भगवंताने माझा उद्धार केला. अर्थात या सर्व दुःखातून, चिंतेतून, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालो. हा माझा अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले, हा माझा अनुभव आहे. आणि आपल्याला कळावं, आपणही सर्वसामान्य जीव या मार्गाला लागून आणि भगवत स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंत जावा. तर हे केले प्रगट ही कळकळ, ही कळवळ आहे, ही संतांची दया आहे. संतांची या समाजाबद्दल असणारा एक प्रकारचा हा परोपकार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी हे प्रगट केलं. जगद्गुरु तुकोराम म्हणतात, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे. संतीनो हे अंगभूत युक्तीनो ह्या उपदेश तुमचे बडबडलोशे तुमचे कृपेचे पोचणे. जन्मजन्मी तुका म्हणे न्यूनते पुरते अधिकते सर्दी करून घ्यावे. तुमचे विनोदे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. इथे माझे जीवरले पायीकपण झाली ही सेवा. वाकडी की नीट परमात्मा जाणे. जशी असेल तशी सेवा ही भगवंताच्या सर्व संतांच्या तुम्हा गावकऱ्यांच्या चरणी समर्पित करून शिवेला या ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.